नमस्कार मित्रांनो, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 8वा वेतन आयोग आपला अहवाल केंद्र सरकारला कधी सादर करणार, तो कधी लागू होणार आणि किमान मूळ पगारात किती वाढ होऊ शकते याबाबत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण दिले आहे। 8व्या वेतन आयोगाचा अहवाल कधी येणार? मित्रांनो, राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली आणि त्याचे नियमावली किंवा अधिकार क्षेत्र अधिसूचित केले आहे। आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। या हिशोबाने 8व्या वेतन आयोगाला 3 मे 2027 पर्यंत आपला अंतिम अहवाल सरकारकडे सोपवावा लागणार आहे। मात्र आयोग वाटल्यास त्यापूर्वी आपला अहवाल जमा करू शकतो। मंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले की आयोग आपली कार्यपद्धती स्वतः ठरवतो। नियमानुसार आयोगाला आपल्या कामाची किंवा सल्लामसलतीची रोजची प्रगती सरकारला कळवणे बंधनकारक नाही। अहवाल मिळाल्यानंतर सरकारला किती वेळ लागेल? मित्रांनो, वेतन आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर केंद्र सरकारला त्याच्या सविस्तर अभ्यास करेल। शिफारशी जशा तशा किंवा काही सुधारणा स्वीकारण्यासाठी कोणताही ठराविक कायदेशीर कालमर्यादा नसते। मात्र आतापर्यंतचा इतिहास पाहता या प्रक्रियेला साधारणतः 6 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो। नवा पे स्केल कधीपासून लागू होणार? मित्रांनो, जरी सरकारकडून या शिफारशींना 2027च्या शेवटी मंजुरी मिळाली तरी देखील 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासूनच पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्या जातील। त्यामुळे कर्मचाऱ्यांना उर्वरित कालावधीचा फरक एक रकमी मिळेल। 8व्या वेतन आयोगाची सध्याची स्थिती काय आहे? मित्रांनो, सध्या 8वा वेतन आयोग विविध कर्मचारी संघटना, युनियन्स आणि भागधारकांशी चर्चा करत असून माहिती गोळा करत आहे। निवेदन सादर करण्याची मुदत पात्र कर्मचारी युनियन आपल्या मेमोरंडम आयडी सह 18 ऑगस्ट 2026 पर्यंत आयोगाची भेट घेण्यासाठी वेळ मागू शकतात। पगारात किती वाढ शक्य? मित्रांनो, कर्मचारी संघटनांच्या नॅशनल काउन्सिलने 8व्या वेतन आयोगाच्या सुरुवातीच्या बैठकांमध्ये 3.83 च्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे। सध्याचा किमान मूळ पगार? मित्रांनो, 7व्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर सध्या किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये आहे। प्रस्तावित किमान मूळ पगार? मित्रांनो, जर सरकारने 3.83 चा फिटमेंट फॅक्टर स्वीकारला तर कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार थेट 283% वाढून प्रतिमाह 69,000 वर पोहोचू शकतो। अर्थात जोपर्यंत आयोग आपला अंतिम अहवाल सादर करत नाही आणि केंद्रीय मंत्रिमंडळ त्याला हिरवा कंदील दाखवत नाही तोपर्यंत पगाराचे हे आकडे केवळ एक अंदाज म्हणून पाहिले जावे। थोडक्यात सांगायचे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीसाठी मे 2027 पर्यंत वाट पाहावी लागू शकते। मात्र 1 जानेवारी 2026 पासून थकबाकीसह मिळणाऱ्या फरकामुळे कर्मचाऱ्यांना नंतर मोठा आर्थिक फायदा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।